मुंबईचा आढावा घेतला, पुण्यामधला आढावा देखील आपल्याला घ्यायचा आहे। कारण आपण बघितलं तर पुण्यामध्ये कोरोना रुग्ण संख्येत कमालीची वाढ होताना दिसतेय। 4,500पर्यंत कोरोना रुग्णांचे आकडे बघायला मिळत होते। रविवारच्या दिवशी कमी चाचण्या झाल्यामुळे ही रुग्ण संख्या पुन्हा 3,500च्या आसपास येऊन स्थिरावली होती। धुळवडीच्या दिवशी पुणेकरांनी अत्यंत जबाबदारीने कुठलीही गर्दी न करता नियमांचं पालन केलं। अत्यंत तुरळक धुळवड खेळण्याचे प्रकार शहरात घडले। रात्री 8 नंतर सुद्धा बऱ्यापैकी रस्ते सामसूम होते। मात्र लॉकडाऊन लागेल की लागणार नाही याची चर्चा काही थांबायचं नाव घेत नाहीये। शहरात अनेक जणांकडून लॉकडाऊनला विरोध देखील होताना दिसतोय। मात्र लॉकडाऊन जर नको असेल तर नियम पाळणं गरजेचं आहे आणि नागरिकांनी स्वयंशिस्त बाळगणं गरजेचं आहे। पुण्यातल्या कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे सध्या आपल्या सोबत आहेत। त्यांच्याकडनं या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया। वैभव, आपण बघितलं तर पुण्यामध्ये ऍक्टिव्ह रुग्ण संख्या तर जास्त आहेच। पुणे जिल्ह्यातला जर आढावा घ्यायचं म्हटलं तर पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे ग्रामीण या भागांमध्ये रुग्ण संख्या सतत वाढताना दिसते। त्यामुळे आता एकीकडे जे आरोग्य यंत्रणा आहे त्याला कदाचित ताण यायची शक्यता आहे आणि दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे नागरिक आता हळूहळू स्वयंशिस्त पाळतायत की काय असं वाटायला लागलंय। वैभव, काय स्थिती आहे? अजून की एकूण आरोग्य व्यवस्थेची जर चर्चा करायची झाली तर गेले 2 दिवस शहरामध्ये बेड मिळणं मुश्किल झालंय। याचं कारण केवळ पुणे जिल्हाच नाही तर पश्चिम महाराष्ट्रातून अनेक नागरिक जे गंभीर आहेत ते पुण्यामध्ये येणं जास्त प्रेफर करतात। केवळ पश्चिम महाराष्ट्रच नाही, अगदी उत्तर महाराष्ट्रातूनही रुग्ण जे आहेत ते पुण्यातल्या हॉस्पिटल्सला येणं पसंत करतात आणि त्याचीच परिणिती अशी झाली की आजच्या मितीला पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण या पूर्ण परिसरामध्ये, जिल्ह्यामध्ये कुठेही बेड जो आहे तो मिळणं अवघड झालेलं आहे। या सगळ्या परिस्थितीमध्ये जम्बो हॉस्पिटल सुरू करण्यात आलेलं आहे। त्याची यंत्रणा जी आहे ती कार्यान्वित करण्यात आलेली आहे। आणखी क्षमता जी आहे ती वाढवण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू आहे। मात्र या दरम्यानच्या काळामध्ये या प्रक्रियेला जे दिवस लागतील, या दिवसांमध्ये रुग्णांची संख्या ज्या वेगानं वाढते, ज्या पटीत गंभीर रुग्णांची संख्या वाढते, त्यामुळे काहीसा क्रायसिस जो आहे तो निर्माण झाला आहे। प्लाझ्मा मिळत नाही आहे, अनेक रुग्णांचे बेड मिळत नसल्यामुळे हाल होत आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता प्रशासनानं काहीशा आक्रमक भूमिका जरूर घेतल्यात। गेल्या शुक्रवारी जी बैठक झालेली होती त्या बैठकीमध्येच आरोग्य व्यवस्थेतले अधिकारी जे आहेत त्यांनी अतिशय जोरदार मागणी केलेली होती अजित पवारांकडे, लॉकडाऊन लावण्याशिवाय पर्याय नाही। याचं कारण आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आलेला आहे आणि पुढच्या काळामध्ये आपण आरोग्य सुविधा ज्या आहेत त्या पुरवू शकत नाही, त्याच्यामुळे लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही आहे। मात्र या लॉकडाऊनच्या संकल्पनेला एका स्तरातून मोठा विरोध होतोय। जे सर्वसामान्य नागरिक आहेत, ज्यांच्या हातावरती पोटे, रोजंदारीवर जगणारे जे लोक आहेत, यांच्यासाठी कुठलाही पर्याय समोर उपलब्ध नाही आहे। असं असताना थेट लॉकडाऊन लावणं हे कितपत योग्य असा प्रश्न त्यांचा आहे। आमच्या पोटाची काहीतरी व्यवस्था करा। एकीकडे कोरोनाच्या भीतीनं किंवा कोरोनाने मृत्यू होण्यापेक्षा भुकेने मृत्यू होईल अशी परिस्थिती आहे। त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये आता तरी सरकारनं किमान गांभीर्यानं विचार करावा। काल चंद्रकांत पाटलांनी तर थेट मागणी केली आहे, राज्यात जर 1 कोटी लोक असतील, ज्या 1 कोटी लोकांमध्ये रोजंदारी करणारे किंवा मजूर असतील, या मजुरांवरती किमान राज्य शासनानं त्यांना 5,000 रुपये महिना इतकी तरतूद करून द्यावी, जेणेकरून त्यांची परिस्थिती जी आहे त्यांचे हाल होणार नाहीत। अशा अनेक वेगवेगळ्या मागण्या आहेत। लॉकडाऊनच्या विरोधामध्ये प्रोटेस्ट होत आहेत। काही जणांचं म्हणणं आहे जे नोकरदार आहेत किंवा ज्यांना इतर कुठली आर्थिक चणचण तातडीने येणार नाही, 15 दिवस ते सस्टेन करू शकतील, अशा लोकांचं म्हणणं आहे इतके आकडे वाढत असताना लॉकडाऊन लावा, तरच ही साखळी जी आहे संक्रमणाची ती तुटू शकेल। अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी एका वेळेस घडत आहेत। मात्र कालच्या दिवसभरामधली चांगली गोष्ट जर म्हणायची तर पुणेकरांनी काल बऱ्यापैकी स्वयंशिस्त पाळलेली दिसली। पुण्यामध्ये तशी धुळवड फार मोठ्या प्रमाणावर साजरी होत नाही, रंगपंचमी साजरी होते, मात्र तरीसुद्धा ज्या प्रमाणामध्ये एरवीसुद्धा धुळवड साजरी केली जाते तशी ती झाली नाही। अत्यंत तुरळक ठिकाणी धुळवड खेळण्याचे प्रकार जे आहेत ते दिसून आलेले होते। संध्याकाळी 8 नंतर जवळपास सगळे रस्ते जे आहेत ते सामसूम होते आणि त्याच्यामुळे एकूण या सगळ्या परिस्थितीत लोक जे आहेत ते काही अंशी स्वयंशिस्त पाळत आहेत असं म्हणायला हरकत नाही। मात्र संक्रमणाचा वेग हा आणखी किती संकट घेऊन येणार आहे, आरोग्य व्यवस्थेवरती आणखी किती ताण आणणार आहे, असे सगळे प्रश्न आहेत। या सगळ्या प्रश्नांना उत्तरं हे केवळ लॉकडाऊनने मिळतील का, हाही महत्त्वाचा मुद्दा आहे। त्याच्यामुळे यावर तातडीनं उपाययोजना होणं गरजेचं आहे। आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी लॉकडाऊन करायचं आहे की संक्रमण साखळी तोडण्यासाठी, या प्रायोरिटी ज्या आहेत त्या सरकारला ठरवाव्या लागतील। आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या लोकांना या लॉकडाऊनमुळे त्रास होणार आहे किंवा ज्यांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत त्यांच्याबाबत काही ठोस उपाययोजना करणं
प्रशासनानं जास्त गरजेचं अगदी आहे. खरं. त्याची साधी चर्चाही होताना दिसत नाहीये किंवा विचारही होताना दिसत नाहीये. त्याच्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. बिलकुल बिलकुल वैभव, असेच आमच्या सोबत रहा. यानंतर आपण नागपूरमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे याचा आढावा घेऊया. आपले प्रतिनिधी तुषार कोहळे सध्या आपल्या सोबत आहेत. तुषार, आपण बघितलं तर नागपूरमधली कोरोना स्थिती भीषण असल्याचं गेल्या काही दिवसांमध्ये बघायला मिळालेलं होतं. कारण नागपूरमध्ये कोरोना रुग्णांचा मृत्यू होण्याची संख्या जास्त आहे आणि दुसरीकडे लॉकडाऊनची